मित्रांनो, मी बालेवाडीमध्ये नाही, पुण्यामध्ये नाही, सोलापूरमध्ये नाही, मी आहे आपल्या तुळजापूरमध्ये. आणि हे आहे आधुनिक असं टर्फचं ग्राउंड. इथं बघू शकता लहान लहान लेकरं खेळत आहेत. उद्याचे भविष्यातील आपले महाराष्ट्राचे खेळाडू असतील, देशाचे खेळाडू ह्या ठिकाणी तुळजापुरात घडत आहेत मित्रांनो. आणि बघूया नेमकं काय टर्फचं ग्राउंड कसं निर्माण झालेलं आहे, कुठे निर्माण झालेलं आहे. तुम्ही कधीपासून येता आतिश सर? मी आता 2 दिवस झाले यायला लागलोय. बर. खूप अत्याधुनिक स्टेडियम बनलेलं आहे. आपल्या मराठवाड्यासारख्या भूमीत असं वळवण हिरवगार बघा हे टर्फचं ग्राउंड आहे. पाहून खूप आनंद वाटला. कधीपासून येतो भैया तू? बर. किती दिवस झाले आला? होय, किती दिवस झाले? आता 1 तारखेला ह्याचं इनॉग्रेशन होणार आहे. बर. आणि 1 तारखेला आपल्या ग्रामीण भागातील किंवा सर्व ह्याच्यामधील लहान आणि लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच इथं प्रशिक्षण आणि पूर्ण खेळ होणार आहे. ह्याच्यामध्ये फुटबॉल आहे, टेनिस बॉल आहे, क्रिकेट आहे. फुटबॉल, टेनिस बॉल, क्रिकेट आहे हा. आणि हॉकी. आणि पाऊस जर पडाला तर इथं सरळ छत आहे, इथं पूर्ण सेफ्टी आहे सगळं. परंतु पाऊस जर आला तर इथं डायरेक्ट फुटबॉल चालू होणार आहे. वा वा, आमचे एक नंबर. खेळा लेकरं खेळतात मित्रांनो. आणि तुळजापूरचं हे एक आधुनिक रूप आपल्याला दिसत आहे. कधीपासून आला तो आप्पा? वा वा, एन्जॉय करा. कसं वाटलं? छान वाटलं काय? गल्लीत खेळण्यापेक्षा इथं बरं वाटलंय. इथे शशी आप्पा ज्योत खेळत आहेत. तुम्ही कधी आलो इथे खेळायला? आम्ही थेट गोव्यावर इकडे झालो. वा वा वा. इथे खेळाडू खेळत आहेत मित्रांनो. आणि इथं बघूया मान्यवर उभे आहेत, त्यांना पण विचारूया नेमकं काय याची रूपरेषा आहे, काय परिस्थिती आहे आणि याचं उद्घाटन वगैरे कधी आहे. नमस्कार सर, मला सांगा नेमकं काय हे कधी निर्माण झालेलं आहे, ह्याची काय रूपरेषा आहे, उद्देश काय आणि कधी उद्घाटन होणार आहे? याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे मान्य श्री विनोद पिटुगमने भैया आणि आपले या पूर्ण धाकट्या तुळजापूर नगरी आणि तुळजाई नगरीचे जे खास प्रणेते आहेत मान्य जगदाळे सर, म्हणजे जगदाळे मेंबर आमच्या, त्यांच्या आधिपत्याखाली आणि नियोजनानं आपल्या जिल्ह्यात नाही असं मल्टी स्पोर्ट्स ग्राउंड तुम्ही पाहताय हे झालेलं आहे. दिसायला लागलं सगळं क्लिअर एकदम. त्यातनं आम्हाला क्रिकेटची आवड आणि यांचे एक सहकारी म्हणजे देशमाने सर आहेत, म्हणजे यांचेच नगरसेवक, आणि दुसरे नन्नवरे सर पण आहेत. ह्यांच्या संकल्पनेतून आम्हाला म्हणले की सर तुम्हाला नाद आहे क्रिकेटचा सगळ्या स्पोर्ट्सचा, तर असं करूया म्हणून आम्ही ह्यांच्या नियोजनानं आम्हाला जागा उपलब्ध जगदाळे मेंबरनं करून दिली, निधी उपलब्ध करून दिला राणादादाच्या माध्यमातून. आज हे भव्य दिव्य जिल्ह्यातलं माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात पण एवढ्या रेंजचं किंवा एवढ्या स्क्वेअर फूटचं, किती स्क्वेअर फूट आहे? नाईटचं नाही, किती स्क्वेअर फूट? 20,000 स्क्वेअर फूट मध्ये आहे. 20,000 स्क्वेअर फूट म्हणजे अर्धा एकर. त्यामध्ये आपण सगळे मल्टी स्पोर्ट्स आहेत. क्रिकेटला खेळता येतं, फुटबॉलला खेळता येतं, सिजनेबल गेम खेळता येतं, पासिंग गेम खेळता येतं, शटल खेळता येतं, रनिंग खेळता येते, गोळाफेक, भालाफेक, म्हणजे सगळं. मग ह्याचा डिस्टर्ब होणार नाही का तिकडचं इकडचं? कुणाला आम्ही सेंटरला आम्ही ते हे केलेलं जाळी आहे, मारली. ते पाहता तुम्ही जाळी. होय. आणि युनिसेक्स आहे, जेंट्स लेडीज. आपल्या ग्रामीण भागातून सर्व विद्यार्थी वरच्या लेवलला गेले पाहिजे. आणि इथं येणारे ट्रेनर नॅशनल ट्रेनर असणार आहेत. वा. आम्ही सर्व नगरपालिकेच्या माध्यमातून त्याच्यासाठी काहीतरी फीजचं आम्ही नियोजन करणार आहेत, सर्व नगरसेवक. आणि यातून चांगले चांगले खेळाडू आपल्या भारत देशाला गेले पाहिजेत. आणि आपल्या तुळजापूरचं नाव जसं कृष्णा गवळीनं नाव लौकिक केलेलं आहे, आपले हंगरगेकर प्रियंकाने केलेलं आहे, तसंच इथल्या सुद्धा गरीब लोकांना, गरीब विद्यार्थ्यांना, गरीब खेळाडूंना आपल्याला पुढे जाऊन घेण्याचं काम फक्त जगदाळे मेंबर आणि जगदाळे मेंबर यांनीच केलं आणि त्यांचीच संकल्पना आहे. बर. बघू शकता मित्रांनो, एक फुटबॉल खेळत आहे तिकडं आणि मान्यवरांनी विस्तृत ह्या ठिकाणी सांगितलं. उद्घाटन कधी? अजून एकदा थांबवतो. हे सध्या स्वतः जगदाळे मेंबर आणि राणादादांची तारीख घेऊन आम्ही हे क्लिअर झालं सगळं. त्या 8-15 दिवसात केलं की उद्घाटनाची तारीख कळवू. तर साधारण पुढच्या महिन्यात 15 ऑगस्ट पर्यंत सगळं चालू होईल व्यवस्थित. त्याच्या अगोदरच. वा. तर मित्रांनो, अवश्य लाभ घ्या. तुमच्या सर्व लहान लेकरांना इथं खेळायला आणा. तुळजापुरात खेळासाठी ह्या ठिकाणी काही नाही अशा आपण ह्या ठिकाणी तक्रार मांडलेली होती. पूर्वीपासून सगळ्यांचं ह्या ठिकाणी गारणं होतं, पण आज आपल्या ह्या तुळजापूर नगरीच्या मान्यवरांच्या हातून जे काय असेल ते ग्राउंडचं निर्माण आपण बघत आहात. अवश्य लाभ घ्या. ह्या टर्फचा इंडोर आहे, पूर्ण सेफ्टी आहे.